नमस्कार, मी करणार आहे आंबाड्याची भाजी. मुठभर ज्वारी घेतली आणि ती मिक्सरवर बारीक केली. हे आपण पकडून घेणार आहोत. अशा पद्धतीनं स्वच्छ कपड्यात मी बांधून घेणार आहे. अशा पद्धतीनं मी बांधून घेणार आहे. बांधून झाल्यानंतर आपल्याला शिजत ठेवायची आहे. आंबाड्याची भाजी मी आता चिरून घेणार आहे. मी अशा पद्धतीनं मी चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. चिरून झाल्यानंतर 10 मिनटं मी शिजत ठेवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने बारीक केलेली ज्वारी मी शिजत ठेवणार आहे. 10 मिनटं मी शिजत ठेवणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर खाटी झाकून ठेवायची. अशा पद्धतीनं त्याच्यासाठी आपल्याला लागणारा आहे चेचलेला लसूण, मीठ आणि मिरच्या. इथं आपली भाजी शिजवून झालेली आहे. ही गरम आहे, त्यात मी पाणी साधवणार आहे. ज्वारी साईडला काढून मी पिळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीनं केलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी पिळून घेणार आहे. हे बघा, असं मी पिळून घेणार आहे. अशा पद्धतीनं सगळंच मी पिळून घेणार आहे. अशा पद्धतीनं पिळून घेतल्यानंतर आंबटपणा कमी येतोय. ती ज्वारी बारीक केल्यानंतर ती त्यात मिक्स करायची आहे. अशा पद्धतीनं त्यात मिसळून घ्यायचं आहे. आता आपण गॅस चालू करूया. कढईत तापायला ठेवूया. त्यात कढईत तापल्यानंतर मी त्यात 1.5 चमचे तेल टाकले. तेल थोडं तापून देऊया. तेल तापते तोपर्यंत आंबाड्याच्या भाजीत आपण मीठ टाकून घेऊया. अशा पद्धतीनं मीठ टाकून घेऊया. इथं आपल्या तेल तापलेलं आहे, तर मिरची टाकून घेऊया. ही बघा, मिरची आपण आता भाजून घ्यायची तेलात. मिरची आपण परतून मस्त घ्यायची आहे. मस्त परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला आंबाड्याची भाजी टाकून घ्यायची आहे. ही बघा, ही भाजी बघा आपण तेलात परतून घेऊया. मस्त पाहिजे. आपल्याला परतून झाल्यानंतर थाटली 2 मिनटं ठेवायची आहे, म्हणजे भाजी छान होते. ही बघा, अशा पद्धतीनं थाटली झाकून ठेवणार आहे. इथं आपली भाजी मस्त झालेली आहे. आपण साईडला काढून घेऊ. चेचलेलं लसूण मी वरतून टाकलेलं आहे. त्यात मी मिसळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता भाजी छान झालेली आहे. एक नंबर. ही आंबाड्याची भाजी आहे. मी खाऊन जाऊचे. तुम्ही खाल्ली, मस्त झाली आहे. तुम्ही पण करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.